नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. आजचं सत्र 119. कालचं सत्र 118. या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. रोजच्या प्रमाणे आपण या सत्राला प्रार्थना म्हणून सुरुवात करूया. सगळ्यांनी हात जोडा, डोळे मिटूया. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. तर अतिशय रोचक अशी अविद्येची कहाणी, अविद्या आख्यान, विपश्चित राजाची गोष्ट आपण ऐकतो आहे. या गोष्टीमध्ये आपण बघितलं की हा एक विपश्चित राजा हा त्याचा राज्यकारभार करत असताना त्याच्यावर चारही बाजूंनी शत्रूंनी आक्रमण केलं. तेव्हा त्याचा आराध्य अग्निदेव त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला त्याची आहुती दिली आणि स्वतःची आहुती दिल्यानंतर त्याच्यातून 4 विपश्चित हे प्रकट झाले. अतिशय शूर, प्रत्यक्ष नारायणाप्रमाणे असणारे असे 4 विपश्चित हे शत्रूंचं दमन केलं. चारही बाजूंना ते गेले आणि संपूर्ण राज्य, संपूर्ण प्रदेश जिंकत जिंकत ते समुद्र किनाऱ्यावर जाऊन पोहोचले. तिथे त्यांनी हे सगळं सृष्टीचं दृश्य बघितलं आणि हे दृश्य बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे संपूर्ण आणखी किती आहे, आणखी काय आहे बघण्यासारखं, चला ते बघूया. मुळात ज्ञान नसल्यामुळे आणि हे जे काही दृश्य आहे हे केवळ अज्ञानातून दृश्य आहे, या गोष्टीची जाणीव नसल्यामुळे या चारही विपश्चितांनी स्वतःचा अंत, सृष्टीचा अंत किती काय याचा विचार न करता हे बघतच राहायचं असा संकल्प केला. आणि जोपर्यंत अंत लागत नाही या दृश्याचा तोपर्यंत ते एक जन्म, दुसरा जन्म, जन्मानुजन्म फिरतच राहिले. आणि असं करत करत अनेक जन्म त्यांनी हे सगळं बघायचा प्रयत्न केला, पण त्यांचं काही समाधान झालं नाही. त्यांचे जन्मांचे हे सगळे फेरे सुरूच राहिले. करता करता एका जन्मामध्ये त्यांनी एका विपश्चिताला मुक्ती मिळाली. दुसरा हा अनेक ब्रह्मांड फिरतोच आहे. तिसरा कुठल्या तरी राज्यामध्ये, कुठल्या तरी जगात एका राज्याचं राज्यपद सांभाळतोय. चौथा हरिण झाला. तो पहिले चंद्रलोकात राहिला, तिथून हरणाचा जन्म घेतला आणि हरणाचा जन्म घेऊन तो इथे श्रीरामाच्या दरबारात आला. श्रीरामाच्या दरबारात आल्यानंतर मग त्याला वसिष्ठ ऋषींनी अग्नीमध्ये पुन्हा प्रवेश करायला सांगितला आणि त्याच्यातून मूळ विपश्चित आलं. या मूळ विपश्चितांनी मग आपली कथा सांगितली की त्यांनी काय काय बघितलं आणि त्यांनी जे जे बघितलं त्याच्यामध्ये त्याला एक असं शवाचं, शवोपाख्यान म्हटलं, शवाचं उपआख्यान. तर ते विशेष वाटलं. त्याच्यामध्ये एक मोठं शव पृथ्वीवरती पडत होतं आणि ते नंतर काली देवीच्या मदतीने देवांनी ते संपूर्ण शव हे नष्ट केलं, पृथ्वीला पुन्हा आपल्या जागेवर स्थिर केलं. तेव्हा ह्या विपश्चितांनी अग्नीला प्रश्न केला की याचं नाव आता भास असं होतं जेव्हा तो या रामाच्या दरबारात प्रकट झाला तेव्हा. त्याने अग्नीला प्रश्न केला होता त्याच्या कुठल्या तरी जन्मात जेव्हा त्यांनी हे बघितलं आणि अग्नींनी त्याला जी गोष्ट सांगितली ती गोष्ट होती एका राक्षसाची. हा राक्षस
खूप शक्तिमान होता. त्याने काही सगळीकडे जो गोंधळ घातला त्याच्यामध्ये एका शांत ऋषीला सुद्धा त्रास दिला, त्यांचा आश्रम उद्ध्वस्त केला. ऋषींनी त्याला शाप दिला. शाप दिल्यामुळे या राक्षसाचं चिलटाचं पुढे हरिण, हरणाचं पुन्हा शिकारी असं त्याचं रूपांतर होत गेलं. आणि हा शिकारी जेव्हा एका मुनींच्या आश्रमात पोहोचला, त्या आश्रमात पोहोचल्यानंतर त्या मुनींसोबत राहिला, त्यांचा सत्संग घडला. आणि मग ह्यांनी त्या मुनींना कधी प्रश्न विचारला की हे जे काही सगळं भ्रम आहे, हे जे काही सगळं दृश्य आहे, याला भ्रम म्हणतात किंवा काय, याचं स्वरूप काय, हे नेमकं काय आहे. आणि ते स्पष्ट करताना ते ऋषी एक गोष्ट सांगतायत. आणि ते जी गोष्ट सांगतायत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की मी एकदा एका शिष्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला होता. आणि त्या शिष्याच्या शरीरात राहून हे स्वप्न आहे, जग आहे, हे नेमकं काय कसं दिसतं, या सगळ्याचा मला अनुभव घ्यायचा होता. आणि तो अनुभव घेता घेता माझ्या लक्षात आलं की मी एकदा असाच गाढ झोपलो. गाढ झोपेमध्ये असताना मग मी कुठल्या तरी प्रलयामध्ये वाहून गेलो. वाहून गेल्यानंतर मग मला पुन्हा तिथे असं दिसलं की मी कुठल्या तरी कुटुंबात आहे, चांगल्या प्रदेशात आलो आहे. आणि त्या कुटुंबामध्ये मी माझं सगळं स्वरूप विसरून मी तिथे राहत होतो. त्या कुटुंबात असताना हे सगळं जे त्यांनी स्वतः स्वप्न बघितलं त्या दुसऱ्या शिष्याच्या शरीरात राहून, त्या कुटुंबात असताना कोणीतरी एक तपस्वी त्यांना भेटायला आले. आणि त्या तपस्वींनी जेव्हा यांना आत्मज्ञानाची गोष्ट सांगितली तेव्हा मग यांना अचानक जाग आली की अरे मी तर कोणाच्या तरी शरीरात आहे. आणि तेव्हा त्या शरीरातून त्यांनी पुन्हा बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांना जो काही अनुभव आला तो अगदी काही क्षणाचाच होता हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांचं शरीर, त्यांचे शिष्य त्याचं संरक्षण करत होते शरीराचं. हे सगळं बघून मग ते ऋषी त्यांनी पुन्हा त्या शिष्याच्या शरीरात प्रवेश केला. आणि त्यावेळेस ते जे काही सांगतायत तर त्यांनी जे वर्णन केलं या शिकाऱ्याला, या व्याधाला, जो त्यांच्याकडे त्या ऋषींकडे आला होता, त्याला ते वर्णन करून आतापर्यंत आपण त्यांचं स्वप्न आणि जागृत सुषुप्त अवस्था हे सगळं कसं स्वप्नमय आहे, त्याच्यानंतर स्वप्नांचे प्रकार, कफ, वात, पित्त वगैरे या सगळ्या आपल्या प्रवृत्ती, आपले जे काही त्याला त्रिदोष म्हणतात, यांचे जे काही परिणाम होतात, तर ते सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत बघितल्या. आणि त्याच्यानंतर मग हे सगळं सांगत असताना त्या व्याधाने त्यांना प्रश्न केला होता की शरीर, कर्म ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत. आणि जे काही आपण म्हणतो की कर्म कर्म कर्म, कर्मामुळे शरीर आहे, शरीरामुळे कर्म आहे, याच्यामध्ये ज्ञानाला जागाच कुठे. की कारण कर्म तर शरीराचं कार्य आहे आणि त्याचेच फळं मिळतात, तेच फळं पुन्हा भोगण्यासाठी किंवा त्यांचे परिणाम भोगण्यासाठी म्हणून पुन्हा शरीर. मग इथे ज्ञान नेमकं काय करू शकतं, आपण जे म्हणतो ज्ञान ज्ञान, तर या सगळ्यांचा तिथे उपयोग काय, असा त्यांचा प्रश्न होता. आणि त्याच्यावरती आपण सगळं पुढे ऐकत होतो. आता यावर ते मुनी म्हणाले का आपण इथे थांबलो होतो परवा. गोष्ट अतिशय कॉम्प्लेक्स जरी असली तरी एक मी पूर्वी जे योग वासिष्ठ वाचनाच्या बाबतीत सांगितलं होतं की वाचताना कदाचित याच्यात गुरफटून जाऊ, चांगले चांगले याच्यात या कहाण्यांमध्ये अडकून जातात, नेमकं कळत नाही की कुठे काय चाललं आहे वगैरे. परंतु असं असताना सुद्धा एका गोष्टीचं भान ठेवा की कोण काय सांगताय ह्यापेक्षा हा सगळा संवाद आपण आणि ऋषी वसिष्ठ, म्हणजे आपण सदा श्रीराम आहोत आणि समोर आपल्याला हे पुस्तक म्हणजे वसिष्ठ ऋषी आहेत. आपल्या मनातले प्रश्न आणि त्यांनी दिलेलं ज्ञान, एवढाच काय तो संबंध आहे पुस्तकाशी ठेवायचा. कोण कुठून आलं, काय आलं, कोणाचं स्वप्नात काय बघतायत, याच्या जास्त खोलात जाल तर कन्फ्यूज व्हाल. आणि कन्फ्यूज होऊनही त्याच्यातून बाहेर पडू शकत असाल तर छान, नाही झालं तर निदान ज्ञान तरी मिळवण्यापुरतं घ्या. नाही तर बऱ्याचदा असं होतं की हे कॉम्प्लेक्स आहे, समजत नाही कुठून काय आलं आणि म्हणून ते शोधण्यातच सगळा वेळ चालला जातो. तसं करू नका. जेव्हा केव्हा हे आपोआप कळायचं तेव्हा कळेल. तर त्या व्याधाने प्रश्न विचारला होता की शरीर हे देह आणि या देहाला कारण होणारे कर्म, हे कर्म यांचं स्वरूप हे काही निश्चित नाही. त्याच्यामुळे अगदी ज्ञान जरी मिळवायचं म्हटलं तरी हे ज्ञानसुद्धा, हा जो प्रयत्न आहे हा सुद्धा काही खूप असं दीर्घकाळ फळ देऊ शकेल असं नाही, कारण जेवढे प्रयत्न कराल तेवढेच त्याचे फळं असतात. मग असं असताना हे पाप पुण्य या सगळ्यांच्या पलीकडचं मोक्ष हे कशानेच प्राप्त होणं संभवत नाही असं मला वाटतं. त्याच्यावर आपण मार्गदर्शन करा.
तेव्हा ते मुनी म्हणाले की अरे व्याधा, हे जे काही पाप पुण्य, आपल्या वासना, आपलं कर्म, संस्कार, जीव, बुद्धी, हे सगळं जे काही आहे, तर या सगळ्यांचा अर्थ एकच आहे. म्हणजे शब्द जरी वेगवेगळे वाटत असले तरी या सगळ्यांचा अर्थ एकच आहे. आज आपण जे काही बघणार आहोत त्याच्यामध्ये 2-3 विषय मुख्यत्वे येतील. एक म्हणजे संस्कार काय असतात, त्या संस्कारांचं त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. दुसरं जे आपण पुनर्जन्म म्हणतो, तर नेमकं त्याचं स्वरूप कसं आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. आणि पुढे आणखी काही गोष्टी. तर बघू आपण, हे जर आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण ह्या गोष्टी ऐकायचा प्रयत्न करू. त्यांनी सांगितलं की पाप आणि पुण्य म्हणजे काय आहे. तर शास्त्रानुसार जे सांगितलं ते केलेले कर्म म्हणजे शुभ कर्म, आणि जे कर्म शास्त्रात सांगितलेली नाही आहेत, निषिद्ध म्हटलेली आहेत, असं करू नका म्हणून सांगितलं आहे, आणि तरी ती करणं म्हणजेच ते असे अशुभ कर्म असं म्हटलेलं आहे. शुभ कर्म केले तर आपल्याला त्याचं पुण्य मिळतं, या त्याला धर्म म्हणतात. अशुभ कर्म केले तर त्याचे आपल्याला पाप लागतं म्हणा, किंवा त्याचा अधर्म असं म्हटलं जातं. आता हे मनाचं स्वरूप काय आहे, तर हे जे काही आपण शुभ अशुभ कर्म करतो, या कर्मांचे झालेले संस्कार हे आपल्या मनात जे बिंबत गेले, त्या संस्कारांचा समूह म्हणजेच मनाचं स्वरूप असं म्हटलेलं आहे. आता हा मन कसं आहे, तर मनापासून जो जीव आपण कल्पना घेतलेली आहे. जीव म्हणजे काय, मन पूर्वी आलं, मनावरती जी काही चेतना आली, चेतनेचे संस्कार झाले की मी काहीतरी आहे, हा जो भास झाला, आणि मी असल्यामुळे त्याच्यासोबत जी काही आपण प्राण आले, त्याच्यासोबत बुद्धी आली, आणि इंद्रिय आले, या इंद्रियांनी जे काही कार्य केलं जातं त्या सगळ्याला जीव म्हणतात. हा जीव या सगळ्यांच्या मदतीने पुढे त्याला कर्म करणारा आत्मा म्हणून कर्मात्मा असं नाव पडलेलं आहे. तो जे काही करतो, त्याला ज्या काही वासना असतात त्यांना अनुसरून, आपल्या संस्कारांना अनुसरून तो पुढे सगळे कार्य करतो. पहिलं काय करतो, तर स्वतःला देह तो देतो, शरीर धारण करतो. खरं म्हणजे जे काही संस्कार असतात हे आपलं जे मूळ स्वरूप आहे, जे काही आपलं परमात्मा रूप आहे, त्याच्यावर कुठले संस्कार नाही. आणि शरीर म्हणाल तर शरीरावरही संस्कार नाही, कारण शरीराला काय, शरीर काही असं चेतन आहे अशातला प्रकार नाही. शरीराच्या आतमध्ये चेतन आहे, पण जी आहे ती मनाच्या रूपाने. या हातावर संस्कार आहे, केसांवर संस्कार आहे, डोळ्यांवर संस्कार आहे असं म्हणता येते, हे इंद्रिय असतात. परंतु यांच्याकडून कार्य करून घेणारं जे आहे तो हा जीव. या जीवावरती, या मनावरती काय असतील संस्कार, त्याचं वर्णन त्याच्याबद्दल इथे म्हटलेलं आहे. तर हे जे काही दृश्य आपण बघतो, जे काही आपल्याला, ज्याच्यात आपण गुंतत जातो, आपल्याला चित्तावरती, आपल्या मनावरती जे परिणाम झालेले असतात, त्याच्यामुळे ह्या बुद्धीला, या बुद्धीवरती जे काही इम्प्रेशन्स आहेत त्यालाच संस्कार असं म्हटलेलं आहे. आता ही बुद्धी आणि आपले अंतःकरण, या दोघांमध्ये फरक नाही आहे. अंतःकरण म्हणजेच काय, बुद्धीवरती झालेले संस्कार हे या अंतःकरणाच्या संस्कारांपेक्षा वेगळे नाहीत. बरं, संस्कारांचं स्वरूप कसं आहे, तर हे संस्कारांचं स्वरूप हे सतत आहे. असं नाही की एकदा झाले आणि बस जन्माला येताना काहीतरी घेऊन आलो आणि संपलं, असं नाही. सतत सतत हे संस्कार होत असतात, कारण आपण या जगामध्ये, या सृष्टीमध्ये सगळ्या ठिकाणी आपण गुंतत असतो. त्यामुळे जे जे काही आजूबाजूला घडत असेल त्या सगळ्यांचे संस्कार आपण घेत असतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा कायम लक्षात ठेवायचा. आपण कधी आपल्या आयुष्यात कुठल्या गोष्टींमुळे हारत असू, कधी अनेकांच्या बाबतीत होतं, युवकांच्या बाबतीत विशेष करून होतं की अरे माझ्याकडून ह्या चुका होतात, मला हे जमत नाही. इवन ज्येष्ठ असताना सुद्धा आपल्या बाबतीत हे होतं. अनेक ज्येष्ठ, त्यांना काही काही सवयी, किंवा आता काळ बदललेला असतो, काळाचे कल्चर बदललेले असतात. म्हणजे पूर्वी कधी आपण खाली मांडी घालून जेवत असतो, आता डायनिंग टेबलवरती जेवावं लागतंय, किंवा आणखी काय वेगळे प्रकार असतील. तर ते सगळे जमत नाही, ॲडजस्ट होत नाही. आणि मग म्हणतो की नाही, माझ्यावरती असले संस्कार नाही, माझ्यावरती तसले संस्कार नाही, किंवा मला हे जमत नाही. तर याच्या मागचं कारण, हे जे काही संस्कार आपल्यावरती झालेले असतात ते संस्कार आपल्याला कुठेतरी अडवतात, किंवा कुठेतरी आपल्याला एका लिमिटच्या बाहेर जाऊ देत नाही. आता हे जर लक्षात आलं की हे संस्कार बदलणारे आहे, संस्काराचा संबंध कुठेतरी स्वभावाशी आपण लावू शकतो. एखादी व्यक्ती म्हणते की माझा स्वभाव हा बदलणं अशक्य आहे, स्वभावाचा जन्मताच घेऊन आलाय. तर असं नसतं. स्वभाव हा या संस्काराचंच एक बाहेरचं रिफ्लेक्शन. आपण एखाद्या व्यक्तीला बघतो, त्याचं वागणं बघतो, तर आपल्याला असं जाणवतं की याचं जे काही बिहेवियर आपण बघतोय हे त्याच्या संस्कारातून आहे. मग बदलता येत नाही का,
हे संस्कार अवश्य बदलू शकतात. दोन्ही चांगलेही करता येतात, वाईटही करता येतात. थोडं सूक्ष्मरीतीने बघाल, जे क्राईम, जे गुन्हेगारी जगत आहे त्याच्यामध्ये या संस्काराच्या प्रवृत्तीचा उपयोग फार बारकाईने करून घेतला जातो. त्या व्यक्तींना अशा वातावरणात ठेवलं जातं, त्यांच्याकडून वारंवार असे कृत्य करून घेतली जातात की त्यांना असं वाटतं की आपण जे करतोय ते एकदम योग्यच आहे. अगदी अतिरेक्यांच्या बाबतीतही जरी बघितलं तर त्यांना त्यांच्यावरती ज्या पद्धतीने संस्कार केले जातात पूर्वीपासून, तर त्यांना असं वाटतं की आपण सर्वश्रेष्ठ, आपणच हे करायला पाहिजे, आपण ते करायला पाहिजे, सगळं जग चुकीचं आहे. हे जे संस्कार झालेले असतात तर ते त्यांना मूळपणे असं नसतं, पण या संस्कारातून या गोष्टी घडत जातात. त्यांना बदलणं अशक्य आहे का? बदलणं शक्य आहे. हे सगळ्या गोष्टी करता येतात. पुन्हा त्याच्या विरुद्ध वातावरणात ठेवून लोकांवरती संस्कार करता येऊ शकतात. हे संस्कार म्हणजे नेमकं काय, त्याचं हे सगळं वर्णन इथे योग वासिष्ठमध्ये केलेलं आहे. आपण ते बघतोय. संस्कार ही एक सतत चालू असणारी, एक सतत चालू असणारी घटना आहे, प्रक्रिया आहे. जे काही आपण कार्य करतो त्या कार्याचं जे मूळ आहे ते संस्कार. म्हणजे मी सहज बसने चाललो आहे आणि बसमध्ये एक मला असं स्त्री दिसली की ती उभी आहे. आता माझ्यावरचे संस्कार असतील की चला आपण उभं राहून तिला बसायला जागा द्यावी. माझ्याकडून हे घडलेलं कार्य शुभ कार्य म्हणता येईल. आणि शुभ कार्य घडलं तर कशामुळे झालं, तर पूर्वीचे संस्कार. म्हणजे एखादं कृत्य आपण जे करतो ते या संस्कारांच्या माध्यमातून केलं जातं. पहिल्यांदा घडलेली घटना आपल्या मनामध्ये ही कधीतरी घडलेली आहे, ती संस्काराच्या रूपाने स्थित आहे. आणि त्याचं जे काही आपण पर्यावर्तित रूप बघतो, जे काही रिफ्लेक्शन बघतो, ते रिफ्लेक्शन म्हणजे घडणारी घटना, आपल्याकडून होणारं कार्य. तर बुद्धीवरचे संस्कारच हे आपल्या कार्याच्या रूपाने प्रकट होत असतात. म्हणून जे ज्ञानी लोक आहेत त्यांनी असं म्हटलंय की आपलं जे काही कार्य असं आपण जे काही करतो, जे काही कर्म असेल, ते कर्म किंवा कार्य हे म्हणजे त्याला अनुकूल असणारे प्रयत्न आणि त्याच्याशी संबंधित असलेले संस्कार यांचंच बाहेर रिफ्लेक्ट होणं आहे. जे आपले संस्कार झाले तेच बाहेर येतात. म्हणून इथे आजच एक सहज श्री श्री रविशंकरजींचं एक नॉलेज शीट म्हणा, एक वाक्य वाचनात आलं. ते म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती चुकीची वागते आणि आपल्याला त्याचा राग येतो, तर खरं ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. माझ्या दृष्टीने म्हणजे गुरूंच्या दृष्टीने ही त्यांना असेल तर त्यांना त्या व्यक्तीबद्दल कुठेतरी सहानुभूती असते. का? कारण एखाद्या व्यक्तीकडून आपण म्हणतो की ही व्यक्ती चुकीची वागते, असं वागते, तर त्याच्या बाबतीत आपल्याला सहानुभूती का असायला हवी? कारण त्याच्यावरती संस्कार झालेले नाही आहेत. कुठेतरी तो त्या संस्कारांना पारखा झाला आहे, त्याला ते मिळाले नाही. जे काही कारण असेल त्याच्यावरती त्याला वडिलांनी व्यवस्थित संस्कार केले नसतील, समाजात कदाचित चुकीच्या घटना त्याच्या बाबतीत घडल्या असतील, हो ना. हे जे काही सगळे प्रकार असतात, तर इथे आपल्या सोबत हा विषय लक्षात घ्या. आपल्यासोबत जे कोणी असं वाटतं की चुकीचे वागतायत, तर पहिला जो विचार करायला हवा की अरे हा असा का वागतोय, तर कदाचित ते संस्कार याच्यावरती नाही आहेत. आणि हे संस्कार नाही झाले तर एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जो कुठल्या गोष्टीला मुकला असेल, पारखा झाला असेल, त्याला ते नाही मिळालं, तर आपली भूमिका कशी असायला हवी? सहानुभूतीची, की अरे रे गरीब बिचारा, अरे रे अज्ञानी बिचारा, अरे रे याला नाही मिळालं, अशीच भूमिका हवी ना. आपण राग करून आणि त्याच्यावर आरडाओरडा करून किंवा आणखी करून या सगळ्या गोष्टींनी काय फायदा होणार आहे? काही होत नाही. झाले संस्कार तर नाही झाले, त्याला तो काय करणार? तर हा भाव आपल्या नेहमी इतरांशी वागण्यात ठेवावा. 2 फायदे निश्चित आहेत. एक तर आपण काहीतरी चांगलं करतो, स्वतःची इमेज एक चांगली बनवतो. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपलं मन सुद्धा याच्यात शांत राहतं. नाही तर सहानुभूती नसेल आणि चिडचिड असेल, त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे या सगळ्या प्रकारामध्ये? काहीच नाही. आपण स्वतःचा मनःशांती गमावून बसतो. म्हणून हा सहानुभूतीचा भाग त्याच्यामध्ये असावा. हा जो संस्कार आहे हा समजून घ्यावा. खरं म्हणजे संस्कार नावाची कुठली गोष्ट ही बाहेरून आली आणि आतमध्ये जाऊन बसली आहे असंही नाही. आपण जेव्हा जागे असतो तेव्हा हा कुठेतरी आपल्याला दिसत नाही, अदृश्य आहे असं म्हटलं जातं. आणि स्वप्नामध्ये तो प्रकट होतो. आपल्या मनावरती जे इम्प्रेशन्स झाले तेच आपले संस्कारामध्ये आपण स्वतः स्वप्नामध्ये ते आपण अनुभवतो. त्यामुळे तो कुठे नाही असंही म्हणता येत नाही. जागृतीत तो दिसत नाही म्हणून तो नाही असंही म्हणता येत नाही. संस्कार हे असतात. तो केवळ आपल्या आतमध्येच, चित्ताकाशामध्ये, आपल्या मनामध्ये
हा एखाद्या चेतनेप्रमाणे फक्त बघून असा राहतो. तर ह्याच्या बाबतीत असं म्हटलंय की आपल्या मेंदूमध्ये जे अतिशय कोट्यावधी सूक्ष्म अतिसूक्ष्म पेशी असतील, न्यूरॉन्स आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो, त्याच्यामध्ये हे सगळे संस्कार हे संचित केले असतात, स्टोअर्ड असतात आणि त्यांच्यावरती सतत वेगवेगळी प्रक्रिया होत असते आणि या प्रक्रियेच्या माध्यमातूनच हे जे काही आपलं सगळं बिहेवियर असतं की जिथे आपण राग, द्वेष, कोणाबद्दल लोभ, कोणाबद्दल कुठे वासना, या सगळ्या गोष्टी ज्या परावर्तित आतून त्या रिफ्लेक्ट होतात. पण त्या एक प्रकार ह्या संस्कार असं म्हटलंय की अगदी वैज्ञानिक भाषेत बोलायचं झालं तर आपल्या मेंदूमधल्या पेशींमध्ये, न्यूरॉन्समध्ये हे संस्कार सगळे स्टोअर्ड असतात. हा जो परमात्मा आहे, हा सगळ्या जगाचं कारण आहे, हा सगळ्या गोष्टी करत असतो, सगळ्यांमध्ये तो एकच आहे, फक्त आपणच त्याला विशेष म्हणून स्वतःचं अस्तित्व समजतो. नाहीतर सगळीकडे तोच एक परमात्मा आहे. पण मी यतीन जोशी आहे, माझ्यासमोर विद्याधरजी आहेत किंवा अपर्णाजी आहेत किंवा आणखी कोणी आहेत, तर हे जे स्वतःला विशेष समजलं जातं ते कुठेतरी त्या परमात्म्याला विसरून मी कोणीतरी विशेष आहे अशा भावनेतून आपण हे सगळं बघत असतो. नाही तर प्रत्यक्षात तो एकच स्वतःला सगळीकडे प्रकट करत असतो. नंतर ते मुनी त्या व्याधाला म्हणतात की तू आता पुनर्जन्माबद्दल प्रश्न केला होता की पुनर्जन्म खरंच होतो का, आणि हे जे काही जन्म मृत्यू हे प्रकरण आहेत, तर मग याला हे आपले कर्म, या कर्मांचे परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी कशा काय कारणीभूत असू शकतात, हे सगळं होतं का काय, आणि मग पूर्वीचे संस्कार हे पुढे जातात का. तर त्याचं उत्तर, त्याचं स्पष्टीकरण हे मुनी इथे देत आहेत. ते सांगतात की जो इथे मृत व्यक्ती आणि त्या मृत व्यक्तीचा जीव, हा जीव त्याला जे काही तो पुढचा सगळा जन्म बघतो तो त्याला स्वप्नासारखा भासतो. आपण याच्यावरती लीला सरस्वती प्रकरणामध्ये, उत्पत्ती प्रकरणामध्ये भरपूर सखोल विचार केलेला आहे. मृत्यूसमयी जे काही त्याला भासतं, जे काही त्याचे संस्कार असतात, त्याच्याच रूपाने तो आपलं पुढचं जीवन सगळं बघतो. त्याला असं वाटतं की आता मी असं असं असावं. ही जी कल्पना आहे, या कल्पनेलाच त्या व्याधाने प्रश्न केला की हे खरंच असं होतं का, त्याला काय स्पष्टीकरण आहे, असं होतं हे कशावरून. कदाचित असं असेल की दुसरंच कोणीतरी जन्म घेत असेल, हाच तो आहे असंही सांगता येत नाही. म्हणजे एखादी व्यक्ती, त्याचा जीव गेला तर तोच जीव पुन्हा दुसरं शरीर धारण करतो ह्याची काय खात्री. हां, तर तुम्ही म्हणाल तो स्वप्नासारखं बघतो, पण कशावरून, आणि बघतही असेल तरी त्यांनी पुन्हा दुसरा देह धारण केला पाहिजे, शरीर त्याने घेतलं पाहिजे असं काही आवश्यक नाही. दुसरंही कदाचित तो काही होऊ शकतो किंवा दुसरं कोणीतरी जन्माला घेऊ शकतो. आपल्या संकल्पना आहेत, एखादी व्यक्ती जन्माला येते तर ती आई वडील त्यांच्यामुळे ती व्यक्ती जन्माला येते. मग ह्या सगळ्या गोष्टी असतील तर त्यांचं उत्तर काय, त्याच्यावरती ते मुनी सांगताहेत की एखादा झोपलेला मनुष्य ज्याप्रमाणे आपलं स्वप्न बघतो, त्या स्वप्नामध्ये जसा तो आपल्या वेगवेगळ्या जगाच्या, वेगवेगळ्या शरीरांच्या, वेगवेगळ्या आकारांच्या कल्पना करतो, तसंच हे सुद्धा इथे आहे की ज्याचा जीव जातो तो जीव सुद्धा आपली स्वतःसाठीच दुसऱ्या शरीराची कल्पना करतो, दुसरं शरीर बघतो आणि त्याच्यामध्ये स्वतःला तो पाहतो. हे जे काही म्हणतात की पित्यापासून उत्पन्न झालं आहे, ईश्वरच एखाद्याला पुन्हा जन्म देतो वगैरे, तर ह्या सगळ्या कल्पना हा त्या भ्रमाचाच भाग आहे. आज आपल्याला जे काही वाटतं की अरे नाही, आईवडिलांपासून जन्म झाला आहे, तर ही जी कल्पना आहे आपण करतो आहे, ही कल्पना सुद्धा त्या भ्रमाचाच भाग आहे. कुठल्या भ्रमाचा? आपल्या जन्माच्या. आपण जन्माला येतानाच हे भ्रम घेऊन आलेलो असतो की हे असं सगळं होत असतं की आपल्यावरती झालेले संस्कार. पुन्हा बघा, लहानपणापासून आपल्यावरती संस्कार काय झालेले असतात की आपण जे काही बघतो आहे सगळं ते केवळ खरं आहे आणि अशा अशा गोष्टी होतात. अगदी लहान मुलं हे कधी कधी प्रश्न विचारतात. म्हणजे घरामध्ये अशी परिस्थिती असेल की एक लहान मूल आहे आणि मग आई पुन्हा प्रेग्नंट आहे, दुसरं बाळ येणार आहे. मग ते लहान मूल प्रश्न विचारायला सुरुवात करते की मग हे बाळ कसं आलं, कुठून येणार आहे. मग आपले बाबा किंवा आई त्याला काय 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 प्रश्न सांगतात की नाही, मग मी देवाची प्रार्थना केली होती, आईने प्रार्थना केली होती, मग त्यांनी बाळाला आईच्या पोटात पाठवलं, मग आता तिथे काय काय राहील, किंवा आणखी असे काही काही गोष्टी, हो ना. किंवा मग कधी कधी अचानक त्याला कळतं की हॉस्पिटलमधून बाळ आलंय, मग हॉस्पिटलमधून कसं आलं, मग आम्ही विकत घेतलं, देवाने दिलं वगैरे वगैरे, जे काही कारणं सांगितली जातात. कारण सगळ्याच गोष्टी लहान मुलांना सांगता येत नाही. तर एका काळापर्यंत ते बाळ, ते लहान मूल हेच इम्प्रेशन घेऊन चालतं, हेच संस्कार घेऊन चालतं की हे जे मूल येतं हे असं या माध्यमातून येतं. आणि तसंच आपल्या बाबतीतही हेच संस्कार आहेत
की आपण कुठून तरी नवीन ज्ञान मिळालं, मग आईवडिलांच्या संयोगातून मूल येतं, हे संस्कार आपण घेऊन चाललेले आहोत आणि आपण ते त्या दृष्टीने सगळं जग बघत राहतो. परंतु तेच येतं की नाही, पूर्वीचा जन्म काय आहे वगैरे वगैरे, ह्या गोष्टींचं कुठेही स्पष्टीकरण नसतं. ते फक्त शास्त्रांमध्ये आहे आणि ते शास्त्रात त्यांनी असं म्हटलं आहे की हा जो काही जन्म होतो हा आपल्या पूर्वीच्या जीवानी संकल्पनेला, नवीन कल्पना केलेला हा देह. बरं, आता असं जर म्हटलं तर की ठीक आहे, जो गेला तोच पुन्हा नवीन शरीर घेऊन येतो, हे कशावरून सांगायचं, याची काय गॅरंटी आहे? तो दुसराही कोणी असू शकेल. तर असं इथे श्रुतींमध्ये सांगितलं आहे की हा शरीर हे जे जे काही मिळतं हे त्यानेच प्रवेश केलेला असतो, त्यांनी स्वतः ते देह धारण केला असतो असं म्हटलेलं आहे. तो स्वतः प्रत्यक्षात जर म्हटलं कुठलाही जीव तर हा परमाकाश रूप आहे. परंतु त्याला जर तुम्ही असं म्हणत असाल की पूर्वीचा नाही दुसराच कोणी आहे, तर मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बाळ जन्माला आल्या आल्या त्याला काही काही गोष्टी या स्वाभाविक असतात. त्याला असं दूध कसं प्यायचं, भूक लागली तर रडायचं, ह्या ज्या संवेदना असतात या सगळ्या गोष्टी कोणी शिकवायची गरज नाही, कारण त्यावेळेस ती शिकण्यासारखी परिस्थितीच नसते. तो स्वतःहून स्वाभाविकपणे त्याला माहिती आहे की मला हे पाहिजे, मला ह्या गोष्टी हव्या आहेत आणि त्यासाठी जे जे करायचं ते ते तो करत जातो. तर हे जे निसर्गता आलेलं आहे, निसर्गता म्हणजे काय आहे, तर हेच पूर्वीचे संस्कार आहेत आणि म्हणून ते तिथे त्याच्यावरती बाहेर रिफ्लेक्ट होत असतात, नाहीतर त्याला या गोष्टींची आठवणच झालेली नसते. तर हा जो शून्य असलेला जीव आहे, ज्याला जीव 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 म्हणतो आपण, त्याला काय कल्पना आहे का काय, तो कसा दिसतो, तर जीवाला काही आपण स्वरूप नाही, काहीच नाही, तोही तसा म्हटलं तर एक प्रकारे शून्य. मग तो जीव मरतो आणि पुन्हा जन्माला येतो असं म्हणावं तर तसंही नाही आहे. इथे जे काही आपलं चित्त आहे, आपलं मन आहे, तेच ह्या रूपाने संस्कार करतं. ते स्वतः पुन्हा एक शरीर धारण करायचा प्रयत्न करतं, पुन्हा एक प्राणांच्या माध्यमातून पुढे जातं आणि त्याच त्या कल्पनांनी, त्याच त्या संस्कारांनी दृढ झालेलं असं तो अनुभव दीर्घकाळ घेत असतो. खरं म्हणजे हे जे काही जग आहे याच्यामध्ये इतके जग आहेत आणि ह्या क्रिएशनमध्ये, या परमात्म्यामध्ये सतत 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 नवीन 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 अनेक जग, अनेक सर्ग म्हटलेले आहेत. अनेक विश्व हे वारंवार वारंवार निर्माण होत राहतात. त्यांच्या आतमध्ये आणखी अनेक गोष्टी चालू राहतात. अनादि अनंत, याला काही कुठल्या जागेची कमी नाही आहे. त्यामुळे सतत या गोष्टी होत असतात. प्रत्यक्षात म्हटलं तर याच्यात काहीही नाही, कारण प्रत्येक वेळेस तोच एक स्पंद की अरे मी काहीतरी आहे म्हणून बघा, आणि हे बघण्यासाठी पुन्हा सगळा प्रपंच निर्माण झालेला आहे. सगळीकडे हेच चालू आहे सतत, एकानंतर एक. त्यामध्ये हे सगळे जे काही जीव असतील, पृथ्वी असतील, जल असेल, तेज, अग्नी, वायू, या सगळ्या काही आकाश आणि या सगळ्या पंचमहाभूतांना मिळून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. परंतु प्रत्यक्षामध्ये एकच ते ब्रह्म, ते स्थिर आहे. ज्याला हे कळतं, ज्याला ह्या गोष्टींचं ज्ञान झालेलं आहे, तर त्याला हे सत्य आहे हे पटतं, आणि ज्याला जे ज्ञान झालेलं नाही त्याला हे जे काही असत्य आहे ते सत्य वाटायला लागतं. अशा रीतीने आपले सगळे हे भाव, आपल्या भावना अशा रीतीने व्यक्त होत असतात. ही मुळात ही जी चेतना आहे ही जसा जसा आकार घेईल तसं तसं ती भासते. मला काय वाटतं हे मीच सांगू शकेल. माझं जीवन, माझ्या आतमध्ये काय होत आहे हे मीच सांगू शकेल, दुसरं कोणी सांगू शकणार नाही. हे जेवढं खरं आहे तेवढंच ही चेतना स्वतःची आहे, तिच्यात काय होत आहे, ती काय करते, तिचं रूप कसं होतं, हे त्या चेतनेशिवाय दुसरं कोणी सांगू शकणार नाही. आणि त्या चेतनेचा अनुभव जर घ्यायचा असेल तर ती दिसते बाहेर तिच्या कार्याने. हे जे काही सगळं आपण दृश्य बघतो, वागतो, बोलतो, हे तिचं कार्य. परंतु तिचा जर अनुभव घ्यायचा असेल तर तो आपल्या आतमध्येच स्वतःचा स्वतः हा अनुभव घेता येतो. यामुळे अशा रीतीने हे जे काही सगळं दृश्य आहे हे बाजूला राहून केवळ एकच चैतन्य अशा रीतीने स्थित आहे हे सिद्ध होतं. आणि म्हणून हे सगळे विचार सोडून, सगळ्या कल्पना टाकून स्वतःला स्थिर कर आणि अशा रीतीने स्वतःमध्ये राहावं. ही संविध, ही कल्पना, ही जाणीव, ही जशी 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 स्थिर व्हायला लागते, आपलं मन स्थिर केलं की आपोआप स्वतःलाच आपलं चैतन्य हे प्रकट करायला लागतं. आणि मग जेव्हा ही जाणीव होते त्याच्यात खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय, शरीर कुठलं, कर्म कुठलं, सुखदुःख कुठली, हे यांच्याशी काहीही घेणं देणं नाही. मी केवळ परमात्मा रूप आहे. जे काही येईल ते येईल, जे काही जाईल ते जाईल. मी या सगळ्या गोष्टींपासून अस्पृश्य, मला याचा काहीही स्पर्श होत नाही, मला काहीही याचा परिणाम होत नाही. असं म्हणून तेव्हा त्या मुनींनी त्या व्याधाला सांगितलं की अरे आता
हे सगळं ज्ञान घेऊन तू विनाकारण कुठल्या संकल्पना करत बसू नको. आता तू ज्ञानी झाला आहे, तेव्हा जे योग्य फळ देईल असेच प्रयत्न तू कर. चुकीचे जे विनाकारण कुठलेही फळ देत नाही किंवा विपरीत फळं देतात असल्या प्रयत्नांच्या मागे तू लागू नको. यावर ते ऐकल्यानंतर तो शिकारी म्हणाला की चला, मला तुमच्याकडून हे फार छान कळलं. आता इथून पुढे तुमची ती घटना काय झाली, आपल्याला पुन्हा गोष्टीकडे यावं लागेल. एकदा ते त्या शरीरात गेले, शिष्याच्या शरीरात त्यांनी सगळा प्रलय बघितला आणि आणखी एक ऋषी आले, त्यांच्याकडनं ज्ञान घेतलं. शरीराच्या बाहेरून बघितलं, त्यांच्या लक्षात आलं की ते आहे त्या समाधी अवस्थेत बसले होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथे काही थोडासाच काळ गेला हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून पुढचं सगळं बघण्यासाठी त्यांनी पुन्हा त्या शिष्याच्या शरीरात प्रवेश केला. आता त्या शिष्याच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर पुन्हा त्यांनी हे सगळंच जे काही प्रलयाचा वगैरे अनुभव होता तो पुन्हा घ्यायला लागले. पुन्हा त्यांना झोप आली. झोप आल्यानंतर मग त्यांनी सगळ्या त्या प्रलयाचा, सृष्टीचा अनुभव घेता घेता त्यांना सगळं काही स्वतःचा मूळ तत्वाचा विसर पडला. ते आता त्या स्वप्नाचा एक भाग बनून गेले. त्या स्वप्नाच्या भागामध्ये पुन्हा त्यांनी आपला एक परिवार बघितला, एक गाव बघितला आणि त्या परिवारामध्ये ते तिथे राहून गेले. ते सांगतायत त्या व्याधाला की आरसा जसा जे दृश्य समोर त्याच्या येतं आणि त्याचाच फक्त प्रतिबिंब म्हणून तो धारण करतो, दिसतं, त्याप्रमाणे आपली वासना, आपलं आत्मा जे काही समोर येईल त्याचाच तो फक्त स्वतःला रिफ्लेक्ट करायला लागतो, स्वतःमध्ये बघायला लागतो. त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टीमुळे, सततच्या अभ्यासामुळे, त्याच्यामध्येच माझ्या संस्कारांमुळे, वारंवार त्या स्वप्नात राहिल्यामुळे मी स्वतःचं मूळ रूप विसरून गेलो आणि मी जे काही दिसतंय ते सगळं खरं समजायला लागलो. त्या सगळ्याचा खरं जर नाश करायचा असेल तर त्याचा इलाज काय आहे, तर हे जे काही सततचा अभ्यास करून साधू आणि सत्शास्त्र यांच्या सोबत राहून, यांच्या विचाराने राहून आपलं मन स्वच्छ आणि बोधयुक्त करायचं. ते जेव्हा तसं होतं त्यामुळे सतत जर त्या वातावरणात राहिलो तर आपली बुद्धी कधी ढळत नाही. अनेक लोक म्हणतात आमच्या हातून ज्ञानात काही काळ राहिलो किंवा साधना करत राहिलो तरी कधी कधी नको त्या चुका घडलेल्या आहेत. शक्य आहे, हे होऊ शकतं, परंतु असं जरी असेल तरीसुद्धा या सगळ्या चुकांच्या जरी सगळं होत असेल तरीसुद्धा त्या मार्गावरती सतत राहावं. काही काळानंतर ते संस्कार, आता आपण पुन्हा संस्कारांवरती येतोय, ते संस्कार असे पक्के होतात त्या वातावरणात राहिल्यानंतर की आयुष्यात चुका होण्याची शक्यता ही हळूहळू कमी होत जाते. कुठल्याही प्रकारच्या चुका असू द्या, तर चुकांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. आता ह्या मुनींची बुद्धी अजून तेवढी परिपक्व नव्हती, ते तेवढे ज्ञानी झालेले नव्हते आणि त्याच्यामुळे ते जे काही त्यांचे मित्र, आप्त, नातेवाईक वगैरे या सगळ्यांमध्ये ते गुंतून गेले, त्यांच्यामध्येच ते अडकले आणि मग पुढे ते सगळं त्यांचं जीवन तसंच चालू राहिलं. तर त्यांनी सांगितलं की एक मी तुला सांगतो, त्या व्याधाला ते म्हणाले की आता तुझी बुद्धी अजूनही पूर्णपणे शुद्ध झालेली नाही, अजून ती शांत झालेली नाही, परंतु मी सांगतो ते नीट ऐकून ठेव. आणि एकदा तू हे सगळं केलं, तप वगैरे सगळं असं आचरण केलं, तर त्याच्यानंतर हे जे तुझं व्याधाचं शरीर आहे हे शरीर कधीतरी संपेल. त्या संपल्यानंतर मग तुला पुढे तुझं शरीर बदलेल, मग तुला राज्य प्राप्त होईल. राज्य प्राप्त झाल्यानंतर मग तू कुठलं युद्ध वगैरे करशील, युद्धाचे कष्ट करशील. ते कष्ट केल्यानंतर मग तुला पश्चाताप होईल. पश्चाताप केल्यानंतर तुझ्यामध्ये वैराग्य येईल. वैराग्य आल्यानंतर तू साधना करशील. साधना केल्यानंतर मग तुझी जेव्हा बुद्धी वगैरे सगळी शांत होईल, तुझं शंका या जगाबद्दलच्या सगळ्या निघून जातील आणि अशा रीतीने शांत झालेल्या बुद्धीमुळे मग तुला बोध प्राप्त होईल. यावर तो व्याध म्हणतो की हे मुनी महाराज, तुम्ही जे म्हणता ते अगदी खरं आहे. सतत सत्संग, चांगल्या लोकांसोबत राहणं, ज्ञानासोबत राहणं, चांगल्या गोष्टी सतत ऐकणं म्हणजे सत्शास्त्र श्रवण, हे सगळं करणं आणि उत्तम लोकांसोबत, उत्तम गुरूंसोबत राहणं, विचार करणं, ह्यानी जी काही विवेक बुद्धी आहे ही बुद्धीच जेव्हा आपल्याला असते, तिने जेव्हा विचार करतो तेव्हाच कुठे चांगलं ज्ञान प्राप्त होतं. त्याच्याशिवाय पुढच्या ज्ञानाच्या भूमिका या प्राप्त होऊ शकत नाही. मला असं काही वाटत नाही. मला सत्शास्त्र आणि विवेक बुद्धी या गोष्टींची आवश्यकता आहे. त्यानंतर तो म्हणाला की
त्या मुनींनी सांगितलं. आता इथे पुन्हा थोडंसं स्वप्न जागृत याच्याबद्दल वर्णन केलं आहे. आपण जे म्हणतो की जागृत अवस्था आणि स्वप्न अवस्था, तर जागेपणी आपण सगळं कार्य करतो. यांनी सुषुप्तीच्या संदर्भातून या गोष्टी दिलेल्या आहेत. सुषुप्त म्हणजे गाढ निद्रा. आता स्वप्न बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला गाढ झोप लागते किंवा गाढ झोपेनंतरही स्वप्न बघतो. तसंच आपण जेव्हा खूप कष्ट केलेले असतात, जागृत अवस्थेत असतो, त्याच्यानंतर आपल्याला झोप लागते. झोपेतून आपण पुन्हा केव्हा तरी उठतो. एका सत्रामध्ये मी हा प्रश्न विचारला होता. तो प्रश्न आज इथे पुन्हा वेगळ्या अर्थाने येतो. आपली जागृत आणि स्वप्न या दोन्ही अवस्थांबद्दल हे वर्णन आहे की गाढ झोपेतून आपण स्वप्नातही जाऊ शकतो, गाढ झोपेतून आपण उठून जागे होऊन पुन्हा आपल्या कार्याला लागू शकतो. स्वप्न पडल्यानंतर आपण पुन्हा गाढ झोपेत जातो किंवा जागेपणी असताना आपण भरपूर काम केलं, थकलो की आपण पुन्हा गाढ झोपेत जाऊ शकतो. आता हा प्रश्न असा आहे की गाढ झोपेतून उठल्यानंतर आपण सगळेजण आशा करतो उठले आहात काल रात्रीची गाढ झोप घेतल्यानंतर आज सकाळी. या गोष्टीची गॅरंटी कोणी देऊ शकेल का की मी गाढ झोपेतून उठलो नाही पण मी स्वप्नात आहे? एखादं दीर्घ काळ चालणारं स्वप्न हे स्वप्नातच आहे या गोष्टीची खात्री देता येईल का? नाही देता येईल. आज जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही सत्र ऐकतोय, कदाचित असं असू शकेल की अजूनही काल रात्रीच्याच झोपेत आहात. आपणच इमॅजिन केलं स्वप्नामध्ये मी झूमला जॉईन झालो आणि सत्र ऐकायला सुरुवात केली आणि ते यतीन जोशी काहीतरी सांगतायत आणि आम्ही ऐकतोय. हे स्वप्न असू शकतं की नाही असू शकत? 100% असू शकतं. या गोष्टीची कोणीच खात्री देता येईल. त्यामुळे हे जे आहे सुषुप्तीच्या दृष्टीने आपण झोपलो आहोत याच्या दृष्टीने जर बघितलं तर स्वप्न असू द्या नाही तर जागृत अवस्था असू द्या, दोन्ही एक प्रकारे सारख्याच. दोघांमध्येही तसा म्हटलं तर काहीही फरक नाही आहे. ही जेव्हा अज्ञान असतं, अज्ञानामुळे जेव्हा आपली चेतना याच्यावरती नियंत्रण नसतं, तेव्हा ती स्वप्न आणि जागृत या दोन अवस्थांचा अनुभव घेते. जेव्हा ती थकते, आपलं चेतना आराम करते, तेव्हा आपण सुषुप्तीमध्ये असतो. आणि तिला जर नियमन केलं, तिच्यावरती त्या चेतनेला जर आपण व्यवस्थित जागृतपणे म्हणा डोळे मिटून बसलो आहोत पण या चेतनेकडे लक्ष देतो आहोत पूर्णपणे, अशा अवस्थेमध्ये तिला समाधी म्हटलं जातं. तर अनियंत्रण असेल तेव्हा सगळं अज्ञान आणि नियंत्रण असेल तेव्हा ज्ञानाची अवस्था, मुक्तीची अवस्था अशी ही आपल्याला साधता येते. हे सगळं लक्षात घेऊन ज्याला मुक्तीचा मार्ग घ्यायचा आहे त्यांनी आपल्या समाधी सुखासाठी, विश्रांती सुखासाठी सतत प्रयत्न करावा. कसा प्रयत्न करावा? तर आपल्या चेतनेला सतत जागृत ठेवावं, त्याच्यावर लक्ष ठेवावं. सर्वसाधारणपणे हे ध्यान करताना डोळे मिटून किंवा इन जनरल व्यवहारामध्ये जर तशी सवय झाली असेल, जागरूक असून तर हे करता येतं. पण नसेल तर काय करता येईल? तोपर्यंत काय मार्ग आहे? तर आपण प्राणायामचा मार्ग शिकलो आहे. सतत आपल्या श्वासावरती जर लक्ष ठेवत गेलो तरीही आपोआप आपल्या त्या चेतनेवरती लक्ष राहतं. आपण स्वतःला अलर्ट ठेवू शकतो की नेमकं आपल्या मनात काय विचार येत आहे. आपण अज्ञानात जात आहोत की आपण स्वतःला ज्ञानात ठेवत आहोत. हा त्या श्वासावरती लक्ष ठेवण्याचा फार सोपा उपाय आपल्याकडे आहे. आणि एखाद्याने म्हटलं की हे या चित्तचं, आपल्या चेतनेचं नियमन करावं, तिच्यावर लक्ष ठेवावं, पण ते तर अतिशय कठीण आहे. म्हणजे एखादा वारा चाललाय तर वाऱ्याला पकडणं जसं कठीण आहे तसंच हे आपल्या मनावरती लक्ष ठेवणं कठीण आहे. तर ते मुनी सांगतात की प्रत्यक्षात असं नाही. मुळातच जर हा संस्कार पक्का झाला, हा विचार आपल्यावरती वारंवार ज्ञानात राहून पक्का झाला की आपलं जी चेतना आहे ही बाहेर, तिचं स्वरूप असं आहे, म्हटलं जातं की ती बाहेर या दृश्यामध्ये फसते. परंतु संस्कार जर असा पक्का असेल की बाहेर काही दृश्यच नाही आहे, तर मुळात दृश्य हे दृश्यच नाही आहे, हे काहीच नाही, हे स्वतःचंच एक केवळ संकल्पना आहे किंवा सगळं ब्रह्माचं रूप आहे, असं जर मनामध्ये संस्कार पक्के असतील तर मग आपण त्याच्यामध्ये कशातही गुरफटायची काहीही संधी नाही, काही अवकाशच नाही. तर हे जर आपलं ज्ञान पक्का असेल तर मग आपण या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतणार नाही. आणि म्हणून ह्या स्वतःमध्ये सुषुप्ती आपण फक्त ठेवावी. बरं, हे खरं आहे का सगळं जग? तर सुषुप्तीमध्ये आपल्याला गोष्टीचा अनुभव नसतो. गाढ झोपेत असतो तेव्हा कसलं जग आणि कसलं काय, काहीच नाही, सगळं काही शून्य असतं. इथे
त्या मुनींनी सांगितलं की हे सगळं भौतिक जग आपण जे काही बघतो याला मुळात काही कारणच नाही आहे. केवळ त्या ब्रह्मदेवानी कुठेतरी स्वप्न बघितलं, विचार केला आणि म्हणून हे सगळं काही आपण बघतो आहे. प्रत्यक्षात याला कुठलंही नाव किंवा रूप असं देता येत नाही, कारण काय कशातच काही निर्माण झालेलं नाही. हे केवळ शुद्ध ज्ञान असंच आहे, दुसरं काही नाही. या गोष्टीची जाणीव तू ठेव. आता इथून पुढे त्यांनी नियतीबद्दल सांगितलं आहे आणि थोडंसं आपण नियतीचा भाग बघू आणि त्याच्यानंतर थांबू. मग याच्यातली जी ओरिजिनल गोष्ट येईल ती उद्या येईल. तर ते मुनी व्याधाला बोध करतायत की हे सगळं जग, सहज प्रश्न येतो की सगळं जर शून्य आहे तर मग नियती काय आहे, पाप पुण्य ह्या कल्पना ठेवल्या कशाला, हे शास्त्र वगैरे कशाला निर्माण केले. जर खोटं आहे म्हणतात तर मग ठीक आहे ना, मी बघत नाही कशाकडेच आणि मी आपल्या मताप्रमाणे वागतो. तर हे सगळे प्रकार काय. तेव्हा ते मुनी सांगतात की हा जो काही हे जग, हे जे काही निर्माण केलं ब्रह्मदेवानी स्वतःच्या संकल्पाने केलं, तर त्याच्या निर्मितीबरोबरच त्याचे नियमही हे उत्पन्न झाले की हे असं असं जग राहील, हे याचं आचरण असं असं असेल, याच्यामध्ये ह्या गोष्टी झाल्या तर त्याचे परिणाम हे होणार असे असे आहेत. म्हणजे अग्नीला काय चटका बसणं ही नियती ही तेव्हाच ठरलेली आहे. पाणी हवा तो आकार घेऊ शकतं, जिथे टाकेल तिथे पाणी पसरेल. हा पाण्याचा जो आकार घेणं आहे ही सुद्धा नियती ठरलेली आहे. तर अशा ज्या काही नियती असतात या सगळ्या गोष्टी त्यावेळेस तिथे ठरलेल्या असतात, तिच्या उत्पत्तीच्या वेळेसच असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये काहीही असं आश्चर्य हा प्रकार नाही आहे. आणि ही सृष्टी त्या नियमांचं पालन आपल्या आपल्या कक्षेमध्ये करतं. आठवत असेल तर एका ब्रह्मांडाचे नियम वेगळे असू शकतात, दुसऱ्या ब्रह्मांडाचे नियम हे वेगळे असू शकतात. आपण ते सगळे वाचले आहेत, वेगवेगळे ब्रह्मांडांचे स्वरूप कसे काय असतात, सगळे विचित्रपणाही असू शकतो, सगळ्या गोष्टी. तर ही सृष्टी त्या व्यवहारामध्ये तिचे जे काही नियम असेल तसंच त्याच्याप्रमाणे ती कारण करू शकते. आणि हे जे काही आचार विचार सांगणार आहे, कोण सांगेल, हे नियम काय आहेत, कुठे आहेत, तर हे केवळ शास्त्रांमध्ये सगळे नियम दिलेले आहेत. त्यामुळे शास्त्रांचा आदर करायचा, त्यानुसार आचरण केला तर आपल्याला या सृष्टीसोबत सहज सुसंवाद साधता येतो. आपण या सृष्टीसोबत एकरूप होऊ शकतो आणि तिची कक्षा, मग तिचे जे काही नियम आहेत त्याच्याही पलीकडे आपण जाऊ शकतो. तिच्या पलीकडे गेल्यानंतर कळतं की हे सगळं सृष्टी असू द्या, तिचे नियम असू द्या, हे एक दुसऱ्याशी संबंधित आहेत, एकाशी ते रिलेटिव्ह आहेत, परस्पर सापेक्ष आहेत असं म्हटलं. एकामुळे दुसरं हे आपल्याला जाणवायला लागतं. आणि जेव्हा आपण ह्या जाणीवेच्या पलीकडे जायला लागतो, मन आपलं मनाचा विलय होतो, तेव्हा मग हे सगळं काही जे मूळ आहे ते आपल्या अनुभवाला येतं. तिथे केवळ एकच एक तत्व आहे, त्याच्यात कुठलं ही घटना झाली म्हणून त्याचे परिणाम असे झाले, हा जो कार्यकारण भाव म्हटलेला आहे हा कुठे अनुभवाला येत नाही. नियतीचं कार्य काय आहे, नियतीचं आहे की हे केलं म्हणून याचे परिणाम. तर ज्यांना आपण आजपर्यंत जे जे वारंवार विषय घेतलेला आहे आपल्या चर्चेला, की स्वतःचं स्वरूप आणि महाकर्ता महाभोक्ता महात्यागीमध्ये सुद्धा हे विषय आलेले आहेत. ह्या सगळ्या नियतीचा हा विषय सोडून द्यायचा. नियती अशी आहे, नियती तशी आहे, ह्या सगळ्याच्या पलीकडे शास्त्रानुसार जर वर्णन करायला लागलो आपण तर आपल्याला कुठल्या गोष्टीची भीती नाही आणि त्याच्यामध्ये जे परिणाम येतील ते येतील. त्याचा नियतीचे परिणाम म्हणून नाही, जे काही आहे तो गुरुप्रसाद म्हणून आहे, हा जर स्वीकारायची तयारी असेल तर आपण या नियतीच्याही नियमांच्या पलीकडे गेलेलो असतो. आम्ही नेहमी असं म्हणतो की एकदा जर ह्या मनस्थितीत असू की मी केवळ गुरूंचं कार्य करतो आहे, माझं अस्तित्वच नाही आहे, जे काही आहे ते त्यांचं आणि त्याच्यामुळे जे सहज चाललंय ते चाललंय, तर मी नियतीचा विचारही करत नाही आहे, मी कुठल्या स्वतःच्या इंटेन्शन्सचाही विचार करत नाही, मला काय हवं आहे, तो अहमचा भाव हाही जर सोडून दिला असेल तर आपलं प्रत्येक कार्य हे केवळ त्याच चेतनेचं कार्य म्हणून रिफ्लेक्ट होतं. आपण त्या चेतनेशी एक प्रकारे, कारण गुरु म्हणजे काय तर साकार जर म्हटलं तर तीच चेतना एक मानव रूप धारण करून आपल्यासमोर असते. आपण ज्या निराकार चेतनेला साकार रूप, ज्याला आकार नाही, रूप नाही, रंग नाही, त्यालाच आपण कुठेतरी दिसायला एक गुरु या रूपाने आपण बघत असतो. इथे आपली भावना तिथे आलेली असते. तर त्यांचं कार्य म्हणजे एक प्रकारे चेतनेचंच कार्य. व त्या चैतन्याचं, त्याच परमेश्वराचं कार्य आपण करतो आहे, म्हणजे आपण त्याच्याशी एकरूप झालेलो आहोत. जेव्हा अशी भावना असेल तर आपण नियतीच्या मर्यादेच्या पलीकडे.
अनेकांनी हे अनुभव घेतलेले आहेत की त्यांच्या जीवनात असे असे परिवर्तन होतात की बघणाऱ्याला आश्चर्य वाटतं की अरे हे नियतीची तर कक्षा पार केलेली आहे. नाहीतर अनेक ठिकाणी असतं की असं केलं तर असे नियम आहेत, अशा गोष्टी लागू होतात. परंतु अशा व्यक्तींना की जे शास्त्राला अनुसरून आहे, कारण चेतना गुरुवचन, गुरूंनी सांगितलेलं शब्द म्हणजे शास्त्र, त्याच्यानुसार कार्य केलं तर चेतनेशी एकरूप, त्याच्यामुळे त्याचे परिणाम कधीही असे भोगावे लागत नाही. जे होतील ते ती चेतनाच भोगते आहे अशी मनाची अवस्था होऊ शकते. आणि ती खरं आनंदाची अवस्था आहे, ती खरं स्थिर अवस्था आहे. तर याच्या पुढचा जो संवाद आहे तो इंटरेस्टिंग आहे. मी सस्पेन्स थोडासा सांगतो की त्या व्याधाने जेव्हा विचारलं की याच्या पुढे काय झालं, तेव्हा त्यांनी सांगितलं की पुन्हा त्याच घटना, मी पुन्हा तसाच कुठल्या तरी विश्वात गुरफटलो. त्या विश्वामध्ये गुरफटल्यानंतर मला पुन्हा एक असाच तपस्वी भेटला आणि त्या तपस्वीनी त्याच्याशी बोलता बोलता मला पुन्हा ज्ञान झालं की अरे मी कोणीतरी आहे. आणि मी जेव्हा कोणीतरी आहे हे बघायला गेलो, आता हे सगळं स्वप्न होतं त्या मानवाच्या एका शिष्याच्या शरीरात बघून त्यांनी कुठलं तरी स्वप्न बघितलं आणि त्याच्यामध्ये सगळं काही संसार थाटलेला आहे. आणि त्याच्यातून परत येऊन ते मुनी आपल्या शिष्याच्या शरीरातून आता बाहेर पडून काहीतरी आपलं मूळ शरीर कुठे आहे, काय आहे हे बघायचा प्रयत्न करतात. त्यांना त्या शरीरातून बाहेरच येता येत नाही. त्यांना बाहेर न येता आल्यामुळे पुढे त्यांची अवस्था काय होते, ते का बाहेर येऊ शकत नाही, हे सगळं जे काही आहे, हा जो क्लायमॅक्स आहे या स्टोरीचा, तो आपण उद्या बघूया. तोपर्यंत थांबू. जय श्रीराम, जय गुरु. बरं, मी आपल्या ग्रुपवरती एक आवाहन केलं आहे. मंगळवार आणि बुधवार आणि शक्य झालं तर गुरुवार मी रत्नागिरीत असेल. जर तिकडे रत्नागिरीमध्ये कोणाला काही असं योग वासिष्ठाचं एक 2-3 तासाचं जे काही असेल सत्र ऑर्गनाईज करायचं असेल तर सांगा. तिथे जी काही व्यवस्था करता येईल, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी करावी. आपण तिथे भेटू आणि सत्र घेता येईल. ठीक आहे. हाँ जी. अनम्यूट करें अपने आप को. हरे जो एक टॉपिक निकला था कि ब्रीदिंग पर हम ध्यान देते हैं, तो ब्रीदिंग पे हम जो ध्यान देते हैं ये 2 तरीके से होता है, एक तो प्राणायाम और दूसरा ध्यान। दोनों में हम ब्रीदिंग पे ध्यान देते हैं। पर प्राणायाम में एक विशिष्ट प्रकार की हम श्वास लेते हैं और ध्यान में हम सिर्फ श्वास पर ध्यान देते हैं जो चल रही है वैसे। तो जब हम अष्टांग योग में तो प्राणायाम के बाद ध्यान आया ही है। तो जब हम ध्यान का अभ्यास करने लगे तो फिर प्राणायाम की उपयोगिता कितनी है? मेरा ये प्रश्न है कि जब हम ध्यान के अभ्यास पर आ गए हैं तो फिर प्राणायाम की उपयोगिता कितनी है? क्या फिर भी उसका अभ्यास करना ज़रूरी है? देखिए, हमारी ध्यान की अवस्था अगर हमेशा वैसी रह सकती है तो बात अलग है. हाँ, ये प्रश्न असा आहे इथे की प्राणायाम जर ध्यानातच सतत असेल तर मग प्राणायामची गरज आहे का. सो पहले तो ध्यान का और प्राणायाम का रिलेशन देख लेते हैं. प्राणायाम करने लगे तो मन शांत हो जाता है. ध्यान मतलब शांत मन है. ध्यान का अर्थ ही वो है कि मन पूरा शांत है, कुछ भी उसमें संवेदना नहीं है, कोई वाइब्रेशंस नहीं है. तो उसका परिणाम हमारा जो श्वास है, हमारी ब्रेथ है, वो अपने आप शांत और स्थिर हो जाती है. प्राणायाम के माध्यम से हम मन को शांत करने की कोशिश करते हैं. तो हम कैसे करते हैं, प्राण को मतलब श्वास को स्थिर करने जाते हैं, उससे अपना मन अपने आप से स्थिर होता है. ध्यान में मन शांत होता है तो श्वास भी अपने आप से स्थिर होता है. हमने ये कभी कर्कटी के केस में, उसके बाद काकभूषुंड में और चुड़ाल आख्यान में ये सारी बातें की थी कि अगर मन शांत रहा तो अपने आप श्वास भी शांत हो जाती. अब अगर हमारी मन की अवस्था ऐसी हमेशा के लिए शांत रहती है इस तरह से, तो डेफिनेटली प्राणायाम की आवश्यकता नहीं पड़ती. लेकिन अगर ऐसा नहीं हो रहा है कि हम दिन में कई बार इधर उधर की उथल पुथल में उलझ जा रहे हैं, मन की अवस्था ऐसी नहीं रही, तो फिर प्राणायाम की आवश्यकता पड़ती है. क्योंकि ये जो थोड़े परिणाम हमारे शरीर में होते हैं श्वास की बिगड़ जाने की वजह से, मन बिगड़ गया, श्वास बिगड़ गया, तो उसके कुछ परिणाम होते हैं. तो परिणाम जैसे हमने ये भी देखा है कि श्वास अगर बिगड़ जाता है तो हमारा अग्नि बिगड़ जाता है, जठराग्नि जिसको कहते हैं, वो बिगड़ गया तो फिर शरीर में उसके दोष निर्माण होते हैं. क्योंकि जो सातों धातु हैं
वो ढंग से नहीं बन सकते, पचन ठीक से नहीं होता, फिर बाकी की सारी बातें ठीक से नहीं होती। तो उनको फिर से सीधा करने के लिए प्राणायाम की आवश्यकता हमारी हमारे लिए होती है। तो हम किस अवस्था में हैं, हमारी मन की अवस्था कैसी रहती है, उसके ऊपर ही है। अगर हम सतत जैसे किसी ज्ञानी जैसे शांत स्थिर मन में रह सकते हैं तो फिर कुछ परिणाम होता ही नहीं, तो फिर प्राणायाम की आवश्यकता नहीं है। लेकिन जहाँ तक मैं समझता हूँ हम साधारण ही हैं फिलहाल तो प्राणायाम करते रहें, अच्छा रहेगा। हाँ, हाँ। और एक छोटा-सा और प्रश्न था कि जो हम क्रिया का अभ्यास करते हैं, तो क्रिया में हम पहले तीनों प्राणायाम करते हैं और उसके बाद जो मेन प्रक्रिया है वो करते हैं। तो यदि हम प्राणायाम का अभ्यास मतलब वही अगेन आपने बोला है सही है, पर वो जो क्रिया वाली जो 3 स्टेजेस हैं, मतलब जो मेन क्रिया है, बस उतना ही करें तो भी इनफ है कि नहीं वो पूरा कनेक्टेड ही है सब मतलब वो प्राणायाम प्लस क्रिया, ये पूरी ही क्रिया है या फिर सिर्फ वो मेन क्रिया है? ये मेरा क्वेश्चन रह गया था एक्चुअली तब पूछने के लिए। नहीं, ये पूरा पैकेज है। 3 स्टेज अच्छा। प्राणायाम जो हमारे लंग्स को, फेफड़ों को एक तरह से स्ट्रांग बनाता है। ठीक है, तीनों को हुँ, एक्टिवेट करता है जिससे हम पूरी कैपेसिटी से क्रिया कर सकें। ओंकार ओके। की आवश्यकता होती है क्योंकि हम ओंकार का महत्व आप सभी को पता है। अपने आप हुँ, से हुँ, हम एक होने के लिए ओंकार है, क्रिया है, और क्रिया के बाद ध्यान भी है। ठीक है, हुँ, ऐसा नहीं हुँ, कि क्रिया करके उठ के चले गए, ऐसा नहीं हुँ, होता। मतलब भस्त्रिका हुँ, भी हुँ, है जो हमारी सांसों को, नाक को, शरीर को एक बैलेंस करने में मदद करता है। तो इन बातों की आवश्यकता है, इनमें से एक ओके। भी स्किप करने जैसा नहीं। उसके बाद ध्यान भी आवश्यक है। अगर आप ध्यान नहीं सीखे तो 10 मिनट बैठ के रहे, इतना भी आवश्यक है। हाँ, हाँ। ठीक है। ओके, ठीक है, धन्यवाद। ठीक है, चला अजून कोणाला काही प्रश्न आहेत? ठीक आहे, चालेल, चला उद्या भेटूया. जय श्रीराम, जय गुरुदेव.